मला अशा डिझाईनचा ब्लाऊज शिवाय पूर्ण 2 तास लागले. तर हॅलो फ्रेंड्स, मी माया. सगळ्यात अगोदर आंघोळ वगैरे करून जेवण करून घेतले. मग आई कपडे धुत होती. सगळे कपडे आणून मी वाळू घातले आणि फ्रीज कडे गेले पाणी प्यायला. तिथं बाटल्या खुल्या होत्या. मी पाणी भरून ठेवत जातो, दुसरंच कोणी तर पाणी पिऊन तिथं खुल्याच बाटल्या ठेवून जातात. मग थोडा साजो शिंगार केले आणि सुरुवात केली माझ्या कामाला. ब्लाऊजला सगळे माप लावून घेतले आणि ब्लाऊज कट करून घेतले. आज मला अर्जंट ब्लाऊज द्यायचा होता नवरीचा. नंतर टाइम भेटणार नाही म्हणून ब्लॉग पण एडिट करून घेतले. मग कूलर पाशी येऊन थोडी हवा खाले. मग बसले शिवायला. जेव्हा पण मला अर्जंट ब्लाऊज द्यायचा असतं तेव्हा मिसनीचं काही ना काही तुटतच असतं. खिळा निघला, मग त्याला कसं तर लावले आणि मग सुरुवात केली शिवायला. आणि गावाकडच्या बाया जेव्हा ब्लाऊज टाकायतात त्यांची एवढी डिमांड असतात ना, त्याने सांगलं तसं शिवून द्यावंच लागतं. ब्लाऊज शिवून तयार आहे, पण आता हातावर लटकन आणि फ्लावर करून त्या ब्लाऊजला अटॅच करून द्यायचे. मग मी सुरुवात केली फ्लावर करायला. ब्लाऊज शिवायचं काय कठीण नाही, पण असं हातावर फ्लावर करून ब्लाऊजला अटॅच करून देणं खूप कठीण असतं. तर फायनली माझा ब्लाऊज शिवून तयार आहे. बघू शकता फायनल लुक ब्लाऊजचा. माझ्या कस्टमरला आवडेल का नाही माहिती नाही. मग पूर्ण मिसनी बसला धिंगाणा काढून घेतले आणि बाहेर आले थोडी फ्रेश हवा खायला. आता एक्सरसाइज केल्याशिवाय अंग काय मोकळं होणार नाही. आणि आपली खरी एक्सरसाइज तेव्हाच होती जेव्हा आपण घरचे कामं करतो. मग अंगण पुरं झाडून घेतले, कपडे काढून घेतले आणि इकडे आई मस्त सवासण्या वाढून घेत होती. आणि आमच्या घरचं कोणतंच काम पार पडत नाही जोपर्यंत आमच्या हिटलर मॅडमची एंट्री होत नाही. मस्त म्हाताऱ्यासारखं सगळ्यांना कुंकू लावत होती. तर फ्रेंड्स, आजचा दिवस आमचा असा गेला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.